उकडीचे मोदक ही गणपतीसाठी स्पेशल डिश आहे। आपण प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा येण्याची वाट पाहत असतो। त्यामुळे मी आज खास आणि पारंपरिक अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत। तुम्हाला आवडतात का ते पूर्ण रेसिपी पहा आणि मला नक्की सांगा। रेसिपी स्किप न करता नक्की पहा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर खोबरा आहे, हे ओला नारळ ते मी बारीक किसून घेतलेला आहे, वरचं कवर काढलेलं आहे। 1 वाटी नारळ आहे तर पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण मोदकांची उकड तयार करून घेऊया। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी। त्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालू आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्याला पाण्याला उकळी आली की त्याच वाटीने 1 वाटी मी आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे, सम प्रमाणात घ्या दोन्ही। आणि आता व्यवस्थित हलवून झाकण ठेवून आपण 2 मिनिट गॅस चालू ठेवायचा सिम गॅस करून आणि झाकण लावून घ्यायचं। गॅस बंद करून मग आपण बाजूला थंड होईपर्यंत बाजूला काढून घेऊया। आता आपण सारण बनवूया। 1 वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे, ओल्या नारळाचा कीस आहे। ते आपण थोडंसं परतवून घेऊ गॅसवर, सिम गॅसवर आणि त्यामध्ये गूळ टाकूया। पाऊण वाटी गूळ आहे, मी किसलेला नाही, थोडा फोडूनच घेतलेला आहे गूळ। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने परतून घ्यायचं। गुळाला आपोआप पाणी सुटतं, हे बघा ह्या पद्धतीने करायचं। सारण कोरडं होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। अशा पद्धतीने झालेलं आहे, बघू शकता तुम्ही सारण। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊ आणि त्यानंतर जायफळ किसून टाकायचं थोडंसं। गुळाचे पदार्थ जर आपण बनवले ना त्यामध्ये जायफळ टाकायचं, चव छान येते। आणि साखरेचे जर पदार्थ बनवले ना आपण त्यात वेलची टाकायची। जी उकड बनवलेली आहे ना आपण, ती थंड झालेली आहे। आता आपण ती व्यवस्थित मळून घेऊया। त्यामध्ये मी थोडं दूध टाकलेलं आहे, अगदी थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण पीठ पातळ पण होऊ शकते म्हणून। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे। एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे तर मोदक छान येतात। जेवढं लागेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही दूध घ्या, नसेल जर लागत ना तर नका घेऊ। मी थोडंसं तूप टाकलेलं आहे नंतर आणि थोडं मळून घेतलेलं आहे। आपलं पीठ एकदम आता सॉफ्ट झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊया। साच्याला ना अगोदर तूप लावून घ्यायचं, पीठ चिटकत नाही त्याला, म्हणून व्यवस्थित येतात मोदक। आणि त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं, जास्त जाड लेअर करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही, व्यवस्थित लेअर करा म्हणजे तुम्हाला बनवताना समजते ते। अशा पद्धतीने आपण त्याला पीठ लावून घ्यायचं सर्व बाजूनी, हे बघा। आणि त्यामध्ये जे सारण बनवलेलं आहे ना आपण ते टाकायचं आणि वरतून अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही किती छान आणि किती सुंदर असे पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत। हे बघा अशा पद्धतीने आता मी सर्व मोदक बनवून घेते। बघू शकता तुम्ही, हे बघा। आणि मोदकाला कळ्या पण किती सुंदर पडलेल्या आहेत बघा। 1 वाटी पिठामध्ये 13 ते 14 मोदक तयार झालेले आहेत आणि एवढं सारण उरलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी त्याला वरतून केशर लावलेलं आहे, आपण ते आता उकडून घेऊया। 10 ते 15 मिनिट मी उकडलेले आहेत। हे बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे, केशर किती सुंदर दिसत आहे।
हा मोदकाचा साचा थोडा मोठा होता म्हणून कमी झालेले आहेत। साचा जर छोटा असेल ना तर 21 मोदक आरामात होऊ शकतात। अशा पद्धतीने किती सॉफ्ट झालेले आहेत आपले बाप्पाचे मोदक, तुम्ही बघू शकता। बघा सारण पण किती मस्त झालेलं आहे। आलं ना तोंडाला पाणी। वाव, आपले उकडीचे मोदक आवडले का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच आपल्या पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।